आज 22 जुलै, अजितदादा पवार यांचा वाढदिवस. आज दादा आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी मात्र कायम आपल्यासोबत आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण अजितदादांचा एक असा किस्सा जाणून घेणार आहोत, जो त्यांच्या मनात खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रासाठी किती मोठं स्थान होतं हे सांगतो. भारताची अव्वल नेमबाजपटू राही सरनोबत, जिनं आपल्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव जगभरात उंचावले. पण एक वेळ अशी होती जेव्हा राही सरावासाठी आणि ऑलिम्पिकच्या तयारीसाठी काही अडचणींचा सामना करत होती. त्या अडचणी घेऊन राही अजितदादांकडे गेली आणि त्यानंतर दादांनी नेमकं काय केलं? खेळाडूंना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी एकाच झटक्यात कशी मदत केली, चला जाणून घेऊया. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. राही सरनोबत पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात सराव करत होती. पण हे क्रीडा संकुल जवळपास 20 वर्ष जुनं झालं होतं. त्यामुळे खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. स्टेडियममध्ये स्वच्छतेचा प्रश्न होता, पाण्याची कमतरता होती आणि सगळ्या समस्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही त्यावर तोडगा निघत नव्हता. शेवटी राही आणि इतर खेळाडूंनी आपली ही समस्या थेट अजितदादांच्या समोर मांडली. आणि राही सरनोबत सांगते की अजितदादांकडे समस्या घेऊन गेल्यानंतर त्या सोडवण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागली नाही. कारण ज्या समस्या बराच काळापासून प्रलंबित होत्या त्या त्याच दिवशी सोडवण्यात आल्या. पण अजितदादांनी फक्त स्टेडियमच्या समस्या सोडवल्या नाहीत, तर 2020च्या टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी खेळाडूंना आर्थिक मदतीची गरज होती. पण ही मदत मिळवण्याचं कामही बराच काळ प्रलंबित होतं. खेळाडूंनी ही अडचण सुद्धा अजितदादांना सांगितली आणि राहीच्या म्हणण्यानुसार दादांनी एका झटक्यात त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली. म्हणजेच खेळाडूंच्या समस्या ऐकून घेणं, त्या समजून घेणं आणि त्यावर तातडीनं निर्णय घेणं हा अजितदादांचा स्वभाव होता. राही सरनोबतनं अजित पवारांचा हा किस्सा सांगताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. अजितदादा कोणत्याही खेळाडूंमध्ये भेदभाव करत नाहीत. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. अजितदादा कोणत्याही खेळाडूंमध्ये भेदभाव करायचे नाहीत. खेळाडू महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून आलेला असो, कोणत्याही प्रभागातून आलेला असो, जर तो महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव उंचावण्यासाठी क्षमता ठेवत असेल तर अजितदादा त्या खेळाडूच्या पाठीशी उभे राहायचे. आणि म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा किस्सा पुन्हा आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा हे फक्त राजकारणातले नेते नव्हते. ते मैदानावर घाम गाळणाऱ्या खेळाडूंच्या अडचणी समजून घेणारे नेते होते. एखाद्या खेळाडूला मोठं होण्यासाठी फक्त टॅलेंट पुरेसं नसतं, त्याला गरज असते योग्य सुविधांची, आर्थिक मदतीची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभं राहणारं कोणीतरी लागतं. आणि अनेक खेळाडूंसाठी अजितदादा पवार ही तीच व्यक्ती होती. म्हणूनच आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आठवताना त्यांच्या राजकीय कारकिर्दीबरोबरच क्रीडा क्षेत्रासाठी त्यांनी केलेलं योगदान सुद्धा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण काही माणसं त्यांच्या पदामुळे मोठी होत नाही, तर ते आपल्या पदाचा उपयोग इतरांना मोठं करण्यासाठी करतात. अजितदादांच्या बाबतीत कदाचित हेच म्हणता येईल. राही सरनोबत सारख्या अनेक खेळाडूंच्या आठवणींमध्ये अजितदादा आजही जिवंत आहेत. आणि म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आठवताना राही सरनोबतनं सांगितलेला हा किस्सा अजितदादांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच बाजू आपल्यासमोर आणतो. वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादांना हीच खरी आदरांजली. त्यांनी ज्या खेळाडूंच्या स्वप्नाला बळ दिलं, त्यांच्या आठवणीत त्यांना जिवंत ठेवणं. धन्यवाद.